मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापासून धुळेकरांच्या मनामध्ये एकच प्रश्न फिरतोय, तो म्हणजे धुळ्याचं विमानतळ हे आता प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे। मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून धुळेकर जनता विमान सेवेची वाट पाहत आहे। कधी धुळ्याचं विमानतळ हे प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे याची सर्वांनाच ओढ लागली आहे। त्यामुळे हा प्रश्न कधीपर्यंत सुटू शकतो, कधीपर्यंत धुळे विमानतळ हे फ्लाइट्स टेक ऑफ आणि लँडिंग याच्यावर होऊ शकतात, त्याचबरोबर याची आतापर्यंतची काय अपडेट आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून धुळे विमानतळ हे प्रवाशांसाठी सुरू करण्यात यावं हा प्रश्न नेहमी जोर धरतो, परंतु अद्यापही या प्रश्नाला पूर्णविराम हा लागला नाही। अनेक व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी अनेकदा निवेदन देऊनही हे विमानतळ अद्यापही सुरू करण्यात आला नाही। मित्रांनो, हे विमानतळ जरी सुरू झालं तर धुळ्यामध्ये रोजगार उपलब्ध होईल आणि हा रोजगार उपलब्ध झाल्यानंतर स्थानिक जनतेला काम मिळेल, कारण आता मनमाड ते इंदूर रेल्वे मार्गाचं काम सुरू झालेले असून ते कामही प्रगतीपथावर आहे। ते काम पूर्ण झाल्यानंतर धुळ्याहून डायरेक्ट इंदूर कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल। ते काम पूर्ण झाल्यानंतर धुळ्याहून डायरेक्टली इंदूर कनेक्टिव्हिटी मिळाल्याने दळणवळणीच्या सोयी आहेत, तर त्या दळणवळणीच्या सोयी वाढतील आणि दळणवळणीच्या सोयी वाढल्यानंतर रोजगार सुद्धा याच्यामधून उपलब्ध होणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार धुळे जिल्ह्याला आता दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये समाविष्ट करण्यात आलेला असून त्यामुळे धुळे एमआयडीसी आणि नरडाणा एमआयडीसी मध्ये अनेक रोजगार हे स्थानिकांना उपलब्ध होतील। त्यामुळे या जिल्ह्याचा कायापालट होईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यातच जरी धुळे विमानतळ हे प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलं तर ही अत्यंत चांगली आणि आनंदाची गोष्ट ही धुळेकरांसोबत होणार आहे। त्यामुळे सर्वजण धुळे विमानतळ कधी सुरू होतं याचीच वाट पाहत आहेत। मित्रांनो, धुळे विमानतळ जरी सुरू झालं तर धुळ्याहून डायरेक्टली मुंबई, त्यानंतर पुणे, सुरत, त्यानंतर बडोदरा आणि इंदूर या विमानतळांना डायरेक्टली कनेक्टिव्हिटी मिळेल। त्यामुळे दळणवळणीच्या सोयी उपलब्ध होतील आणि दळणवळणाच्या सोयी उपलब्ध झाल्यानंतर औद्योगिक इन्व्हेस्टमेंटही धुळ्यात येईल। मित्रांनो, धुळे येथील विमानतळावरून हवाई सेवा देण्याचा विमान कंपन्यांना नाखुश असल्याचा अनुभव असला तरी देशांतर्गत प्रवासी व मालवाहतूक म्हणजेच कार्गो उड्डाण सेवेसाठी उपयुक्तता दर्शवून विमान कंपन्यांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाले आहेत। गोंदूर तालुका धुळे येथील विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी म्हणजेच MADC यांच्या मालकीचे आहे। धुळे येथील हवाई पट्टी ही उड्डाण प्रादेशिक संपर्क योजना अंतर्गत सेवा नसलेली हवाई पट्टी, सेवेत नसलेली धावपट्टी म्हणून नोंदवण्यात आली आहे। तरी या विमानतळावरून हवाई सेवा सुरू व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत। या प्रयत्नांचा एक भाग म्हणून धुळे येथे हवाई मार्ग जोडण्यासाठी उड्डाण योजनेअंतर्गत सन 2024 पर्यंत जवळपास 5 वेळा निविदा काढण्यात आल्या, मात्र यापैकी एकही फेरीत कोणत्याही कंपनीकडून हवाई सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त झाला नाही। मित्रांनो, भविष्यात उड्डाण योजनेच्या पुढील निविदा फेऱ्यांमध्ये एखाद्या विमान कंपनीने धुळे येथे मार्ग जोडण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास तो प्रस्ताव प्रादेशिक संपर्क योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तपासण्यात येईल आणि त्यानंतरच त्याला मान्यता देण्यात जाईल, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे। या अनुषंगाने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्चाव यांनी प्रादेशिक संपर्क योजना म्हणजे RCS उड्डाण अंतर्गत धुळे विमानतळावरून प्रवासी व मालवाहतूक कार्गो उड्डाण सेवा सुरू करण्याबाबत तसेच विमानतळाच्या उन्नतीकरणाबाबत मागणी केली आहे। या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किरजाईहू यांना 4 ऑक्टोबर 2024 रोजी दिलेल्या पत्राद्वारे खासदार बच्चाव यांनी धुळे येथे विमान सेवा सुरू होण्याची गरज सविस्तरपणे मांडली आहे। मित्रांनो, सध्या धुळे विमानतळाचा वापर अनुसूचित नसलेल्या नॉन शेड्युलिंग उड्डाणासाठी करण्यात येत आहे। याशिवाय मेसबर बॉम्बे फ्लाइंग क्लब ही संस्था धुळे विमानतळावर उड्डाण प्रशिक्षण संस्था म्हणजेच फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन FTO चालवत आहे। मार्च 1994 मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा रद्द झाल्यानंतर भारतातील देशांतर्गत विमान सेवेचे पूर्णतः उदारीकरण करण्यात आले। यानंतर विमान कंपन्यांना कोणत्याही प्रकारची विमाने वापरण्याचे तसेच स्वतःच्या इच्छेनुसार मार्ग व बाजारपेठ निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले। मात्र असे करताना भारत सरकारने जारी केलेल्या मार्ग वितरण मार्गदर्शक तत्वाचे रूट डिस्प्लर्स गाईडलाईन्स RDG पालन करणे बंधनकारक आहे।
त्यामुळे देशातील कोणत्याही शहरासाठी विमानसेवा सुरू करणे किंवा ती सुरू ठेवणे हे पूर्णतः संबंधित विमान कंपनीच्या कार्यात्मक व्यापारी व्यवहार्यतेवर अवलंबून असते, अशी माहिती नागरिक विमान वाहतूक मंत्रालयाने खासदार शोभा बच्चाव यांना दिली आहे. तथापि खासदार बच्चाव यांच्या मागणीचा विषय देशाअंतर्गत विमान कंपन्यांकडे त्यांच्या अनुकूल विचारासाठी पाठविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता धुळे विमानतळावरून प्रवासी आणि मालवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थितीत निर्माण झाल्याचे पुन्हा एकदा विमान कंपन्यांना पटवून देणे आवश्यक ठरणार आहे. दिल्ली मुंबई या अत्यंत महत्त्वाकांक्षी औद्योगिक मार्गिकेत धुळे जिल्ह्याचा झालेला समावेश तसेच मुंबई आग्रा नागपूर सुरत धुळे सोलापूर आणि ब्रह्मपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाची उपलब्धता आणि भविष्यता पूर्ण होणारा मनमाड नरडाणा इंदूर रेल्वे मार्ग अशा विकासात्मक बाबी विमान कंपन्यांच्या निदर्शनात आणून द्याव्या लागणार आहेत. असे झाल्यास धुळे येथील विमानतळावरून सेवा देण्यासाठी अनेक विमान कंपन्या पुढे येण्याची शक्यता आहे. त्यातच दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात धुळे जिल्ह्याचा समावेश करून येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण केले जाईल. या विकासाला गती देण्यासाठी धुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. धुळे शहरात आयोजित कमळ विजय संपर्क संकल्प अभियानाअंतर्गत त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या 70 वर्षात शहराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बकालपण वाढला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अमृत योजना, स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत यासारख्या योजनांच्या माध्यमातून 50,000 कोटीहून अधिक निधी दिले आहे. धुळ्यासाठी देखील 717 कोटीची भुयारी गटार योजना मंजूर केली असून आता सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले जाईल, त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. मित्रांनो, गोंदूर विमानतळ हे भविष्यात केवळ सेवा नसलेली हवाई पट्टी न राहता पूर्ण क्षमतेने विमान सेवा देणारे भव्य हवाई केंद्र ठरावे, यासाठी आता ठोस प्रयत्न सुरू झाले आहेत. धुळ्याहून प्रवासी तसेच मालवाहू कार्गो विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क ठेवून केलेला पत्रव्यवहार हा त्यांचा प्रयत्नांचा भाग आहे. हवाई सेवा प्रत्यक्षात सुरू व्हावी असल्यास सध्या येथे उपलब्ध असलेली मात्र तुलनेने अपुरी असलेली यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे आवश्यक असणार आहे. तसेच खासदार शोभा बच्चाव यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील रस्ते, उपलब्ध रेल्वे सेवा, त्यातून मिळणारा मालवाहतूक, कार्गो व प्रवासी वाहतुकीचा प्रतिसाद याचा विचार करून जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या काही प्रमुख मागण्या सातत्याने लावून धरल्यात आहेत. यामध्ये मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, मनमाड इंदूर रेल्वे मार्ग आणि विमानसेवा यांचा समावेश आहे. देशातील हवाई मार्गाच्या दृष्टीने पाहता धुळे हे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. हवाई वाहतुकीच्या वेगाचा विचार करता देशातील मोठी मानली जाणारी अनेक विमानतळे गोंदूर विमानतळापासून तुलनेने कमी अंतरावर आहेत. गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, सुरत, मध्य प्रदेशातील इंदूर तसेच महाराष्ट्रातील नाशिक, संभाजीनगर, जळगाव ही त्यांची उदाहरणे आहेत. या सर्व विमानतळावरून नियमित प्रवासी सेवा आणि काही प्रमाणात मालवाहतूक सेवा सुरू आहे. या शहरांशी जोडणारी विमानसेवा जरी उपलब्ध झाली तरी धुळे शहरास उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना गोंदूर विमानतळाच्या माध्यमातून मोठा लाभ होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खासदार शोभा बच्चाव यांनी ऑक्टोबर 2024 पासून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, मंत्री तसेच संबंधित संस्थांशी सातत्याने संपर्क साधण्यात आला आहे. सध्या गोंदूर विमानतळाची धावपट्टी तुलनेने कमी लांबीची असून रात्री लँडिंग, उतरणे तसेच टेक ऑफ, उड्डाण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या दप्तरी गोंदूर विमानतळाचा उल्लेख सेवा नसलेली हवाई पट्टी असा असल्याने येथील नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यासाठी केंद्र व राज्य पातळीवरील काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे अपरिहार्य आहे. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किमान प्रायोगिक तत्वावर विमानसेवा सुरू करण्यासाठी मोठ्या विमान कंपन्यांना धुळ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच भौगोलिक दृष्ट्या गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या 3 राज्यात सीमेवर असलेला धुळे जिल्हा आजही नियमित विमानसेवापासून वंचित आहे. हवाई मार्गाचा विचार करता अहमदाबाद, सुरत, वडोदरा, गुजरात, इंदूर मध्य प्रदेश तसेच उदयपूर व जयपूर राजस्थान ही मोठे शहरे धुळ्यापासून तुलनेने कमी अंतरावर आहेत. त्यामुळे धुळ्यातून थेट विमानसेवा सुरू होणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिक व व्यापारी वर्गांकडून वारंवार व्यक्त केले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे जिल्ह्यात मुंबई व आग्रा राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गाशी होणारी जोडणी तसेच प्रस्तावित रेल्वे प्रकल्पांमुळे अलीकडे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.